बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सध्या बैठक संपली आहे। जवळपास 4.5 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीत वचननामा, सभा, प्रचार गीतांबाबत चर्चा झाल्याची माहिती, तसंच बंडखोरी सामावण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावर देखील सविस्तर चर्चा झाली। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। तर कोणत्या ठिकाणी दोघांच्या संयुक्त सभा घ्यायच्या आणि कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा घ्यायच्या यावर सविस्तर खरं तर चर्चा झाली आहे। मुंबईसाठी कसा वचननामा असणार आहे, मुंबईकरांना काय द्यायचं आणि विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी कशा प्रकारचा वचननामा बनवायचा यावर चर्चा अंतिम टप्प्यात पार पडली आहे। सर्वात मोठा निर्णय, शेवटची संयुक्त सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी घेण्यात येणार आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती आहे। या बैठकीत निवडणूक प्रचार गीत यावर चर्चा झाली। रवींद्र चव्हाण यांच्या समोरच नाराज कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। चाळ माफिया आणि आयारामांना तिकीट दिल्याचा आरोप हे कार्यकर्ते करतायत। निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना डावलल्याची कार्यकर्त्यांची ओरड देखील यावेळेस पाहायला मिळाली। तर जुचंदर या ठिकाणी भाजपचे जुने कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी आपला संताप व्यक्त केला। हितेंद्र ठाकूर विरोधात कुणीही भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेत नव्हता, तेव्हापासून आम्ही सक्रिय आहे असं देखील ते म्हणाले। आम्ही तिकीट मागितलंच नाही, पण आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये। कारण इकडले जे आमदार झाले ज्यांना आम्ही निवडून दिलं स्नेह दुबेला, त्यांचा आमचा घात केला। आमची मागणी म्हणजे काय, आम्ही ज्येष्ठांची आमची किंमत नाहीये। कालचे काल आले त्यांना तुम्ही ज्यांनी 7 महिन्यामध्ये आले त्या 7 महिन्यामध्ये त्यांनी तिकीट दिली। आणि जे चाळ माफी आहेत, ज्यांना 27 मध्ये ज्याला तिकीट दिलेलं आहे धरेन म्हणून कुलकर्णी, हे चाळ माफी आहे, हे चाली म्हणतात। धरेन कुलकर्णी 27 मध्ये असतात, हे चाल माफी आहे। आणि यांना तुम्ही दिले माझं तिकीट त्यांना विकलेलं। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये हिंदुत्व हरलंय का असा सवाल आता खरं तर उपस्थित होतोय। पालिका निवडणूक लढण्याआधीच मुंबईतील एका मतदारसंघात हिंदुत्ववादी पक्षांची तलवार मॅन आता पाहायला मिळते। हिंदुत्वाचा नारा देणारे पक्ष 211 मधून आऊट झाले। वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजप, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, मनसेचा एकही उमेदवार नाही। समाजवादी पक्षाच्या ताब्यात असलेल्या जागेवर 4ही पक्षांचे उमेदवारच नसल्याचे चित्र आहे। शीतल शेठ देवरुखकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केलाय। शीतल शेठ देवरुखकर यांनी भारतीय जनता पक्षात आज पक्षप्रवेश केलाय। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। प्रभाग क्रमांक 51 मधून शीतल शेठ देवरुखकर उमेदवारीसाठी इच्छुक होत्या, मात्र जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आल्यानं त्या नाराज झाल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।